So good morning, all of you. Let us start. So last time we have discussed about the multiple integral MCQ behind this. We have solved some example on double integration with limit is given, with not limit is not given. So this example we are cover or not? Yes. Hello. Yes, this example we are cover or not? This is y equal to. This example we are cover or not? The polar coordinate. No, sir. No, sir. No, sir. No, na. So we just take that. The polar of the integral. So first of all, we check the limit. What is the limit of this one? हे लिमिट कशाचा आहे? X. x. हे लिमिट कशाचा आहे? आता हे x मग हे कशाचं y झालं ना. मग व्हॉट इज द लिमिट? व्हॉट इज द लिमिट? y इक्वल टू 0, y इक्वल टू a, x इक्वल टू y, x इक्वल टू a. So first of all, we trace the curve, sketch the region. So what that x equal to y? X equal to y असा आहे. x equal to y असा येईल, बरोबर आहे. त्यानंतर x equal to a, this is x equal to a, y equal to a, y equal to a. सर्व पॉइंट कव्हर करणारा y equal to 0, y equal to 0 म्हणजे रिजन कुठला हा ना. हॅलो. ओरिजिनल एक्झाम्पल मध्ये कुठलं लिमिट घेतलंय? x म्हणजे कुठली स्टेप घेतली? Horizontal. वर्टिकल घ्यावं लागेल, बरोबर आहे का? वर्टिकल मध्ये y काय 0 आणि या ठिकाणी y काय x. सो व्हॉट इज द लिमिट? फर्स्ट ऑफ ऑल i इक्वल टू, पहिल्यांदा मी चेंज ऑफ ऑर्डर करणार, y इक्वल टू 0 टू y इक्वल टू x. नंतर चेंज काय करणार? x इक्वल टू, व्हॉट इज x इक्वल टू? लोअर लिमिट 0. व्हॉट इज द अपर लिमिट हियर? लिमिट हियर a. ओके, a येणार, बरोबर आहे का? a. सो व्हॉट दॅट? dx dy. सो दिस इज चेंज ऑफ ऑर्डर. पण तुमचं एक्झाम्पल जे आहे ते इन टर्म्स ऑफ पोलर फॉर्म विचारले. सो व्हॉट इज द पोलर कोऑर्डिनेट? व्हॉट इज द पोलर कोऑर्डिनेट? पहा. सो पोलर कोऑर्डिनेट काय असतं रे? x इक्वल टू r cos थीटा, y इक्वल टू r sin थीटा. ओके, dx dy, r dr d थीटा इकडे आहे. पण या ठिकाणी चेंज करताना त्या ठिकाणी a घेतलाय. काय घेतलेला आहे? a sec थीटा. या ठिकाणी काय घेतला? a. a म्हणजे r ची व्हॅल्यू. रेडियस किती रे इथे? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रेडियस? r इक्वल टू a. सो व्हॉट इज द फर्स्ट ऑफ ऑल? y इक्वल टू म्हणजे इथे काय येणार आहे? 0 0 2. या ठिकाणी x आहे. x ची व्हॅल्यू काय रे? r cos थीटा. नंतर पुढे x इक्वल टू 0 टू a, 0 टू a. पण इथे काय आहे? तो थीटा जाणार ना. एक r लिमिट जाणार, दुसरं काय जाणार? थीटा जाणार. थीटा लिमिट काय जाणार? 0 टू. कुठला क्वाड्रंट हा? 0 टू काय? फर्स्ट क्वाड्रंट. हा रिजन कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 0 टू काय? π/2. सो वेअर दॅट लिमिट कुठे आहे रे ते? ते कुठे आहे? ओके, दिस इज द लिमिट. 0 टू π/2, 0 टू a cos थीटा. लक्षात? हॅलो, का कळलं का? हॅलो. यांनी आधी काय केलं? चेंज ऑफ ऑर्डरनी आधी ऑर्डर चेंज केली आणि त्यानंतर पोलर कोऑर्डिनेट पुट केलेत. अरे कळलं का? हॅलो. Yes, sir. बोला की पटकन. पुढे दिस इज द i इक्वल टू, हे कशाचं लिमिट आहे? y चं. हे कशाचं लिमिट आहे? x चं. आधी काय घेणार? विथ रिस्पेक्ट टू काय घेणार तुम्ही? y आणि त्यानंतर x. सो व्हॉट इज विथ रिस्पेक्ट टू y लिमिट? इंटिग्रेशन जर y चं लिमिट इंटिग्रेशन घेतलं तर y येणार. अप्पर लिमिट पुट केल्यावर काय येणार? 2x into 1 minus x dx. 2 is constant, we can take outside. 0 to 1 x minus x square dx. Take integration. What is that? X square by 2 minus x cube by 3 in the limit 0 to 1. Put upper limit, put lower limit. What do you get? That 1 by 2 minus 1 by 3. What is the answer? 1 by 2 minus 1 by 3. Yes, 2 into 3 minus 2 divided by 6. So we got the 2 into 1 by 6. So what is the answer? काय भेटलं?
1/3 is the answer. So B is the option. B is the option. आलं लक्षात? अरे कळालं का? Yes, sir. Yes. ओके ओके पुढे जायचं. पुढे जायचं का? Yes, sir. पुढे this example I think we asked in your test. Okay, I equal to आता हे कशाचं लिमिट माहित नाहीये. So x equal to 0 to pi by 2 कुठलाही पण म्हणा. Y equal to 0 to pi by 2 काय फरक पडतो? sin x plus y पहिल्यांदा dx घ्या नंतर y घ्या. So integration y equal to 0 to pi by 2. What is the integration sin minus cos x plus y with 0 to pi by 2 dy. Put upper limit minus cos x च्या ठिकाणी टाकायचं pi by 2 plus y minus minus plus cos x च्या ठिकाणी 0 cos y dy. Now integrate. What is the integration of cos minus sin pi by 2 plus y divided by derivative of pi by 2 plus y is 1 plus derivative of cos sin y for integration 0 to pi by 2. So put upper limit minus sin pi by 2 plus pi by 2 y च्या ठिकाणी टाकणार plus sin pi by 2 put lower limit minus 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 plus sin pi by 2 put lower limit minus sin 0. So what is value of sin pi by 2 plus pi by 2 किती रे sin pi किती 0 sin pi by 2 1 sin pi by 2 1 sin 0 0. So to get the answer is 2 is the answer. So option B is correct. Clear? Hello. Yes. पुढे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 0 to 1 सेपरेटली इंटिग्रेट करा dx dy dz 0 1 0 1 0 1 काय इंटिग्रेशन x 0 to 1 y 0 to 1 z 0 to 1. So what is that 1 into 1 into 1? What is the answer? Okay, so this is double integration. Answer is C. पुढे it is same separately solve. So I think answer is x square by 2 y square by 2 y z square by 2 1 by 8 is answer. This answer का separate integration करा का x square by 2 y square by 2 z square by 2 0 to 1 0 to 1 0 to 1. So answer is 1 by 2 into 1 by 2 into 1 by 2. So answer is 1 by 8. पुढे separately इंटिग्रेशन कशाचं आहे लिमिट कशाचं आहे लिमिट कशाचं आहे R. आर व्हेरी गुड राहिलेला कुठला पण थिटा म्हणा कुठला पण फाय म्हणा. सो वी गॉट दॅट 0 to pi by 2 d phi 0 to pi by 2 d eta 0 to 1 dr. So integration phi 0 to pi by 2 theta 0 to pi by 2 r 0 to 1. So the integration limit pi by 2 into pi by 2 into 1. Answer is pi square by 4. So B is the option. I think मला वाटतं हे पण विचारलं असावं कदाचित. पुढे जायचं पुढे. So this is simple straightforward. So option is C. This is again okay. So here is something mistake here is there. So this is the limit असा आहे 0 to 1 y equal to 0 to x. आता हा y झाला मग हा x होईल आणि हे लिमिट कशाचं होईल रे हे लिमिट कशाचं होईल z. Okay, just we separately integrate, we got that answer, required answer. Okay, जे असेल ते हे सेम सगळे लिमिट कॉन्स्टंट आहे सेपरेट करा हा x पर इथे देऊन टाका y इथे देऊन टाका आणि ते z होईल सेपरेटली इंटिग्रेट करा, we got the answer. I will share this to you. Okay, पुढे सेम अगेन लिमिट कॉन्स्टंट आहे सेपरेटली इंटिग्रेट करा, we got the answer. इथे सेपरेटली करा हे सेपरेट होणार काय e raised to minus x e raised to minus y e raised to minus z म्हणजे असं होणार इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus x dx integration 0 to infinity e raised to minus y dy integration 0 to infinity e raised to z dz minus just we integrate we got that minus e raised to minus x in the limit 0 to infinity e raised to minus y 0 to infinity. Hello हाँ हो हो का बोला की मी लेक्चर घेतो मॅडम सर मी काम करायचं सर आपल्या मिलिंग कुलकर्णी नाही राहून द्या मी तुम्हाला पाठवलं करतो काय सी माझ्याकडे नाहीये तुम्हाला आम्ही ऐका की सर ऐका की सर
सो व्हॉट इज द लिमिट e raised to minus infinity बरोबर आहे e raised to minus infinity लिमिट e raised to 0 सेम minus e raised to minus infinity plus e raised to 0 same minus e raised to minus infinity plus e raised to 0 okay so e raised to minus infinity what is the answer what is the answer 0. e raised to minus infinity is 0 0 इथे काय e raised to 0 किती 1 इथे किती 0 इथे किती 1 0 1 सगळं मल्टिप्लाय बाय काय 1 into 1 into 1 किती रे आन्सर इज 1 रिस्पॉन्ड मी दिस इज युअर जस्ट युअर लास्ट लेक्चर माय लास्ट लेक्चर पुढच्या वर्षी तुम्हाला मी येणार नाही शिकवायला तुम्ही किती रिक्वेस्ट केली तरी पण सेकंड इयरला मी शिकवायला नाहीये फक्त फर्स्ट इयरला शिकवायला आहे त्याच्यामुळे रिस्पॉन्ड मी दिस इज युअर लास्ट लेक्चर लास्ट आय थिंक फ्यू मिनिट आर देअर त्यानंतर कदाचित मी तुम्हाला शिकवणार नाही आणि लास्ट शेवटचं लेक्चर आहे मॅथ्सचं एकदम पुढे लेक्चर होणार नाहीये ओके सो पुढे again this we are just separately simplify we got the required answer separately पण y0 to 1 z0 to 1 म्हणजे 1/3 is the answer इथे लिमिट ऑफ y काय एरियाचा फॉर्म्युला काय एरिया डबल इंटिग्रेशन dx dy त्यामध्ये तुम्हाला लिमिट y चं दिलंय y चं लिमिट काय f1x to y equal to f2x आणि x चं लिमिट काय मग राहिलं x चं लिमिट काय x चं लिमिट काय इथे a इथे b a to b हेच जर तुम्हाला इथे जर असं दिलं असतं x इक्वल टू f1y x इक्वल टू f2y या ठिकाणी एरियाचा फॉर्म्युला काय झाला असता x इक्वल टू f1y dx dy सो दिस इज द d इज द ऑप्शन सॉरी कुठलं c इज द ऑप्शन हा y नाही इथे काय झाला असता x इक्वल टू f2y या ठिकाणी काय आलं असतं रे या ठिकाणी y काय आला असता C to D. Very good. Y alpha C to D, dx, dy. Okay, so dx, dy. This is the change. Okay. So this is the area bounded by y square equal to 4x. Y square equal to 4x. This is the y square equal to 4x. Then x equal to 0, x equal to 0, x equal to 1. X equal to 0, x equal to 1. So हा पूर्ण region आला. Okay. So हा point आला 1, 1. Okay. हा आला y square equal to 4x. So area dx dy. सो पूर्ण रिजन घेण्याच्या ऐवजी आपण काय करू हा सिमेट्रिक आहे म्हणजे हा एवढा रिजन घेऊ आपण बरोबर आहे एवढा रिजन घेऊ आणि बाकीचं काय लिहू 2 टाइम्स लिहू चालतंय ना हॅलो म्हणजे फक्त एवढा रिजन घेऊ ना मग इथे काय गोष्टी घेऊ कुठली पण व्हर्टिकल स्टेप कन्सिडर करा चला इथं y इक्वल टू काय 0 इथे y इक्वल टू काय स्क्वेअर रूट ऑफ 4x म्हणजे 2 रूट x सो व्हॉट इज द 2 टाइम्स y इक्वल टू 0 to 2 रूट x x equal to काय रे minimum value of 0 maximum value is 1 पहिल्यांदा dy then dx just integrate x equal to 0 to 1 this integration of 2 root x dx integration 2 times x raised to 2 times x raised to 3 by 2 in the limit of 0 to 1 put upper limit put limit हा 2 आणि 2 किती रे 4 into हा वरती गेला 2/3 म्हणजे आन्सर आला 8/3 ओके जस्ट सिम्प्लिफाय दिस इम्पॉर्टंट इज 2 टाइम्स सिमिलरली हे पुढे सॉल्व करू हे समजलं का 42 समजलं ह्याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे त्याच्यामुळे हे सॉल्व करत नाही 42 समजलं का हॅलो Yes, Yes, sir. sir. ओके पुढे सेम मला वाटतं हे सॉल्व करून दिलतं आय थिंक हे सॉल्व करून दिलतं आपण आय थिंक 1/6 चं आन्सर पहिलंच एक्झाम्पल होतं बरोबर आहे सिमिलरली पॅराबोला इन्क्लोज बाय हा पॅराबोला इन्क्लोज होणार अशा प्रकारे हा झाला y इक्वल टू एक्स स्क्वेअर सो y इक्वल टू 0 वेअर द y इक्वल टू 0 प्रेझेंट दिस होणार x इक्वल टू 4 so this is x equal to 4 so सर्व कंटेंट कसलं y equal to 0 x equal to 4 हा रिजन कुठला तर रिजन वर्टिकल स्टेप कन्सिडर करा हा y equal to 0 झाला y equal to x square झाला ओके सो जस्ट वी इंटिग्रेट y equal to 0 to x square dy and then dx x equal to 0 to x equal to 4 so just integrate we got the x equal to 0 to 4 इथे येणार x square dx integration x cube by 3 in the limit 0 to 4 put the upper limit 4 cube by 3 64 by 3 so answer is B okay region is important जे region ड्रॉ केला ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरून तुम्ही पुढे चेक करू शकता then 46 yes where the 46 कुठे गेला yes आता तुम्हाला विचारलं डिस्टन्स रिजन दिलेला आहे तुमचा जो काय असेल तर जे काय आहे डेन्सिटी ऍट एनी पॉइंट व्हॅरी डिस्टन्स फ्रॉम द P पॉइंट P फ्रॉम द y ऍक्सिस पासून हे डिस्टन्स किती रे कुठलं पण घ्या हा रो दिला एवढा हे डिस्टन्स किती रे मित्रांनो हे डिस्टन्स किती असतं मित्रांनो X. हे x असतं बरोबर आहे म्हणजे रो इक्वल टू किती दिलाय
सॉरी डिस्टन्स इक्वल टू किती दिलाय म्हणजे रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी हा डिस्टन्स किती दिला रे X. एक्स म्हणजे रो इक्वल टू काय झाला X. वाय नसून जर एक्स असता तर काय आलं असतं रे आन्सर KY. वाय आलं असतं बरोबर आहे हे डिस्टन्स किती आहे कारण की हा आला असता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काय आला असता 0x आला असता बरोबर आहे का सॉरी एक्स समथिंग आला असता आणि हा आला असता स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय आलं असतं बाय डिस्टन्स फॉर्म्युला इज एक्स कुठलं तर ट्रिपल इंटिग्रेशन dx डिवाइड dz टेकन ओव्हर द प्रॉपर लिमिट गिव्स व्हॉट गिव्स Volume of region. वॉल्यूम ऑफ द रिजन बोला की आलं लक्षात हॅलो Yes. Yes, sir. बाकी तीन गोष्टी काय इंडिकेट करतायत तीन गोष्टी काय इंडिकेट करतायत एरिया डबल इंटिग्रेशन इंडिकेट करतात आणि हाच फक्त एक मिनिट ट्रिपल इंटिग्रेशन इंडिकेट करतो ओके देन नेक्स्ट ओके जस्ट लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल व्हॉट इज आन्सर आपण सॉल्व केलं वाटतं त्याचं एक्झाम्पल k टाइम्स x स्क्वेअर y स्क्वेअर सो डी इज द ऑप्शन ओके देन आय थिंक मला वाटतं हे एक्झाम्पल आपण विचारलं होतं ना एक्झामला okay so the total mass of lamina with density at point is equal to xy so rho equal to काय दिलाय तुम्हाला xy दिलाय so what is the formula for mass of lamina is equal to double integration rho dx dy so m equal to x equal to y equal to what is the limit of x equal to 0 to 1 y equal to 0 to 1 जे की दिले तुम्हाला rho काय xy dx dy so just here separately integrate 0 to 1 x dx sorry y dy x equal to 0 to 1 x dx what is the integration of this one y square by 2 in the limit 0 to 1 x square by 2 in the limit 0 to 1 so what is the answer 1 by 2 into 1 by 2 so answer is 1 by 4 so this is the answer clear Yes, sir. so okay. I think this is the simple the density at point varies as the distance of the point p of xy from the x-axis then the density rho is equal to what is the answer KY. very good okay. So this is the end of our syllabus, our lecture, and my काय म्हणू शकतो आपण also my lecture आणि इथपर्यंत माझी तुमच्या बरोबर हे होतं साथ होती इथून पुढे सेकंड इयरला तुम्हाला नवीन शिक्षक येतील मॅथ्सला मी नसणार आहे मी फक्त फर्स्ट इयरला शिकवतो सो दिस इज अ एंड ओके सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड होप सो मी तुम्हाला 90% देण्याचा प्रयत्न केला 100% देण्याचा प्रयत्न नाही केला 10% माझ्याकडून राहिलं तुम्हाला देण्याचं त्याबद्दल मी सॉरी ओके कोणाला काय अडचण असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही क्लिअर करू शकतात तर मी ही शीट म्हणजे युनिट नंबर 6 ची जी मल्टिपल इंटिग्रलची एमसीक्यू शीट तुम्हाला शेअर करतो आजच्या आज आणि दुसरी शीट एक आणखीन एक शीट शेअर करतो जे की युनिव्हर्सिटीला विचारलेलं आहे क्वेश्चन युनिव्हर्सिटीला विचारलेले क्वेश्चन ते पण शीट शेअर करतो ओके Okay, sir. होप सो सगळ्यांना मी सॅटिस्फाय केलंय होप सो असं मला वाटतंय okay hope so just quickly response your feedback to my lecture in chat box ओके काय वाटते तुम्हाला काय कसं आपलं जे काय प्रवास होता आतापर्यंतचा जो 6-7 महिन्याचा कसं वाटतं ते सांगा त्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला मी आणखीन एक शेअर करतोय ही तुमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जर तुमचं डायरेक्टली ओपन होत नसेल तर /login असं टाकून ओपन करायचं /login असं टाकून ओपन करायचं लक्षात हॅलो तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा हेतू माझा असा आहे तुमच्या जे डॅशबोर्डला आहे बरोबर का आता मी एकाच ओपन करतोय किरकल तुम्ही तिथे आहात का किरकल Yes, sir. मी तुमचं ओपन करतोय लॉगिन आणि पासवर्ड टाकून
बरोबर आहे हा तुमचा डॅशबोर्ड आहे केरकल, बरोबर आहे का? जे हे सगळे पेपर तुमचे आलेले आहेत, बरोबर आहेत हे पेपर? येस सर. हा, तर ह्यामध्ये कोणाचं असं झालं असेल की जास्त पेपर दिसत असतील, पहिला पेपर डेमोक्रेसीचा आहे का तो चेक करा. येस असेल तर 14 तारखेपासून तुमचे काय बॅकलॉग आहेत, 6 जण बॅकलॉग आहेत. बुलबुले, जय बुलबुले, त्यानंतर आय थिंक ऋतुजा कळेल, त्यानंतर केरकल, आणखीन काय जे का कोणी असतील. ओके, जे काय असेल ते असेल. तर डॅशबोर्ड चेक करा. डॅशबोर्ड जर नसेल तुमचा व्यवस्थित तर मला फोन करा, किंवा इथे इन्स्ट्रक्शन आहेत. हे पहा मित्रांनो, इथे इन्स्ट्रक्शन आहे. आपला पेपर कोणत्या तारखेला आणि स्लॉट मध्ये आहे हे विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटवरती दिलेल्या अंतिम वेळापत्रकामध्ये तपासून घ्यावे. जर आपल्या डॅशबोर्ड मध्ये जर कोणत्याही विषयासमोर चुकीची तारीख किंवा स्लॉट येत असेल तर त्वरित त्याची माहिती आपल्या हेल्पलाईन सेंटरवर किंवा ह्या मेल आय डी वरती द्यावी. मेल आय डी वरती काय द्यायचं, तुमची ही स्क्रीनशॉट, तुमचा PRN नंबर, तुमचं कॉलेजचं नाव आणि तुमचं ब्रँच FY BTech जे काय असेल ते. ओके, हे द्यायचं. जर नसेल तर पटकन ह्या हेल्पलाईन नंबरला फोन करायचा. हेल्पलाईन नंबर तुम्हाला शेअर केलेली आहे, आलं लक्षात? आणि त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहा कुठे गेलं जे काय असेल ते, ही इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा. तर प्रत्येकाने तुम्हाला हे जे काय माय एक्झाम वरती आहे, माय एक्झाम त्या डॅशबोर्ड वरती तुमचा पेपर दिसतोय का ते चेक करा. टाइम टेबल मध्ये पहा, इथे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट 3 ते 5, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स 3 ते 5, तुमच्या टाइम टेबल मध्ये ते सेम आहे का ते चेक करा. टाइम टेबल तुम्हाला जे शेअर केले ते टाइम टेबल आणि हे टाइम टेबल शेअर आहे सेम आहे का ते चेक करा. इंजिनिअरिंग फिजिक्स 10 ते 12, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड 10 ते 12, बेसिक इलेक्ट्रिकल्स 10 ते 12, ग्राफिक्स 10 ते 12. म्हणजे हे जे काय पेपर आहेत इथलं नाही, फक्त उचला. ओके, 10 ते 12 आलं लक्षात? हॅलो, हा, हे चेक करा. प्रत्येकाने डॅशबोर्ड चेक करा. आणि ह्यामध्ये प्रत्येकाला युजर नेम पासवर्ड भेटलाय का ते चेक करा. असं कोणी आहे का त्याला पासवर्ड भेटलेले नाहीये? पहा मी काय सांगतोय, इन्स्ट्रक्शन वाचा. आणि इथे आणखीन एक इन्स्ट्रक्शन आहे, काय इन्स्ट्रक्शन आहे ते वाचा. पहा, कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास लगेच ह्या मेलवरती मेल करायचा, आपला PRN क्रमांक नमूद करायचा आणि एक ओळखपत्र म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड फोटो किंवा तुमचं जे काय असेल ते त्या ठिकाणी जोडायचं लगेच. ओके, सो आणि मेल करताना त्याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. स्क्रीनशॉट नका घेऊ वाटलंच तर मग आम्हाला लगेच सांगा, तो मेलचा रिप्लाय द्या, आम्ही लगेच तो मेल वरती फॉरवर्ड करतो. जर त्या टायमिंग मध्ये झाला तर शक्यतो लेक्चरला बसताना 2 मोबाईल जवळ घेऊन बसा. 2 मोबाईल कशासाठी सांगतो तुम्हाला, की सपोज एका मोबाईलवर लॉग इन होत नसेल तर अल्टरनेटिव्ह दुसऱ्या मोबाईलवरती लॉग इन ठेवण्याचा प्रयत्न करा, किंवा रेंजचा प्रॉब्लेम असेल जे काय असेल ते. लक्षात? प्रत्येकाने एक्झाम व्यवस्थित द्या. प्रत्येकाला तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. त्यांचं डॅशबोर्ड अपडेशन चालू आहे. आजच्या आज तुमचं डॅशबोर्ड अपडेट झालेलं असेल ते चेक करा. ओके, मला फक्त आय थिंक ऋतुजाने सांगितलेलं आहे, मी ते ऋतुजाचा प्रॉब्लेम क्लिअर करतो. ओके, सो तुमचा जो काय फीडबॅक असेल तो फीडबॅक मला चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. येस, पटकन शेअर करा. आय एम वेटिंग फॉर युअर फीडबॅक. दिस इज अवर लास्ट लेक्चर. पुढच्या सेमला तुम्ही किती जर रिक्वेस्ट केली तर मी शिकवायला कदाचित येऊ शकत नाही. मी जर शिकवायला तुम्हाला दुसऱ्या ऍप्टिट्यूडला येऊ शकतो पण मॅथ्सला येऊ शकत नाहीये. त्यामुळं जे काय आहे ते क्लिअर करा. Hello, sir. Yes. So now I will talk as part of the F division. Shall I? Yes. Which one? सर तुम्ही आम्हाला सेम 1 आणि सेम 2 मध्ये M1 M2 घेतलं त्याच्याबद्दल खूप थँक्यू. तुम्ही वेळच्या वेळी असाइनमेंट MCQ दिलेत त्याच्याबद्दल पण थँक्यू. आणि सर तुम्ही म्हणला 90% दिलं बट इट्स ऍक्च्युली 100% फ्रॉम युअर्स. सो अगेन थँक्यू फ्रॉम F division. Okay, welcome. Sorry for
from my sides, I'm not teaching to you to next year, because I'm fully engaged with first year with 2 division. That's why I'm not teach with second year. Not second or third year. Just I'm teaching with the first year. असं नाही की मला सेकंड इयरला पण आम्ही पूर्ण एंगेज फर्स्ट इयरला असतो. तुम्ही पाहताच आहात की आपण बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, Yes. सो ऋतुजा मी तुला फोन करतो. रोल नंबर 7 ऋतुजा मी तुला फोन करतो. हॅलो ऋतुजा, आर यू देअर? सर. हा बोला. येस सर. मग तुम्हाला फोन करतो. तुमचा डॅशबोर्ड क्लिअर झाला? त्याचा ऑप्शन क्लिअर झाला का तुमच्या डॅशबोर्डचा? तुम्हाला मी फोन करतो की बाबा एक्झॅक्टली काय झालंय ते त्याबद्दल. हा, ओके. सो जस्ट विदिन 2 or 3 minutes सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. आपण एक स्नॅपशॉट घेऊया आणि त्यानंतर या ठिकाणी लेक्चर आपलं एंड करूया. किंवा कदाचित मला ओळखा नंतर एक स्नॅपशॉट घेऊया आपण प्रत्येकाचा. हा, तर लक्षात घ्या, कोणाला पासवर्ड जर भेटला नसेल, तुमच्या दुसऱ्या डिव्हिजनचे मित्र जरी असतील तर त्यांना लगेच माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला लावा, मेसेज करायला लावा, फोन करू नका. फक्त म्हणा तुमचं डिव्हिजन, तुमचं नाव, तुमचं मेसेज, तुमचं नाव, तुमचं PRN नंबर, तुमचं आईचं नाव हे टाका म्हणा. लगेच तुम्हाला पासवर्ड मी शेअर करतो. ओके, तुमचे दुसऱ्या डिव्हिजनचे मित्र जर असतील त्यांना पण. हा, केरकल मी तुला ती लिंक पण शेअर करतो, तू जी मला बोलला ती लिंक. हा, Yes, sir. ओके. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. We take just a snapshot. You should just wait. Now you on your video. So just take the snapshot. Just a bit. So it's saying unable to access. You are not enabled. Yes, I sir, I'm just not. give the access. Just now I'll give the access. Everyone. Just a wait. I'll just save that screenshot somewhere. Okay. The next page. There's a lot of people are not. Now you put your camera off. Okay, just I will do my work. Okay. तुम्ही तुमचा कॅमेरा ऑफ करू शकत नव्हता. Okay, very good. So hope so. All the best for your exam. उद्या सकाळी 10 वाजता डेमोक्रेसी पेपर आहेत. जे काही 20 क्वेश्चन असतील, त्या 30 क्वेश्चन असतील किंवा 50 क्वेश्चन असतील. डेमो आय थिंक 20 क्वेश्चन असतील. ते 20 क्वेश्चन व्यवस्थित द्या. 10:30 10:15च्या दरम्यान पेपर चालू करा आणि पेपर शांततेत एंड करा. 1 तास वेळ आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती बॅक जाता येत नाहीये. व्यवस्थित द्या. मॅथ्सला 1.5 तास वेळ आहे. मॅथ्सला किती वेळ आहे? 1.5 तास. मॅथ्सला 1.5 तास वेळ आहे. त्याच्यानुसार तुम्ही पेपर चालू करा. 1.5 तास वेळ म्हणजे तुम्ही नेसेसरी आहे की 10:30ला एक्झाम चालू केली पाहिजे. नाही तुम्ही 11ला एक्झाम चालू करताल आणि म्हणताल की सर माझी 12ला एक्झाम संपली. तसं नाही. 12च्या आधी म्हणजे 11च्या आधी तुमचं 1.5 तास वेळ म्हणजे 10:30ला सगळ्यांनी एक्झाम चालू करायची आहे. ओके ओके. सो आणखीन कोणाला जर फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्या चॅट बॉक्स मध्ये. Just last 4 minutes are remaining, then we stop here. So hope so all of you understand our mathematics, our 6th unit. Hope so. Okay. जर कुणाला समजलं नसेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर सगळ्यांना समजलं. सो होप सो सगळ्याला समजलं असेल. ओके. हॅलो सर. हा बोला. यस खुशी. MCQ आता ते असाइनमेंटला दिलेत तेच करायचे ना स्टडी?
हा मी तुम्हाला काय करतोय आज एक एक दीड तासामध्ये तुम्हाला मी आणखीन एक शीट शेअर करतो. त्याच्यामध्ये 3 PDF असतील. एक PDF मध्ये फक्त मल्टिपल इंटिग्रल असेल, दुसऱ्या PDF मध्ये युनिव्हर्सिटीला विचारलेले क्वेश्चन असतील, 16 पेजेस असतील, आणि तिसरी पीडीएफ ही असेल की बाबा युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5, युनिट नंबर 6 चे सगळे PDF असतील. सगळे MCQ एकत्र करून देणार पाठवतो तुम्हाला. ओके, तेवढं जरी स्टडी केला तरी सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. Okay. Okay. Thank you, sir. Sorry, Rohini, I'm not just yes, Atharva, you raise your hand. Yes, sir. Thank you for giving more than just 100% of yours. Maybe it with your experience, with your knowledge, with your teaching skills. Thank you for everything, sir. Okay. And also sorry from all of us if we let you down somewhere, sir. No. Actually, हे जर ऑफलाईन असतं, तर आणखीन चांगलं मजा आली असती. ओके, कसं असतं की ऑनलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये आणखी पण बऱ्यापैकी आपण ऑनलाईन मध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमचं अटेन्शन ऑफलाईन मध्ये जास्त असतं ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन मध्ये. ओके, असून द्या. सगळ्यांनी काळजी घ्या. शक्यतो होता येईल तेवढं ऍटलिस्ट एक तास हा शरीराला द्या, तुमच्या स्वतःच्या शरीराला द्या. जॉगिंग करा, योगासनं करा, प्राणायाम करा, जे काय असतील ते 1 तास तुमच्या शरीराला तुम्ही द्यायचं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी स्टॉप करूया आपण. Yes, sir. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो विथ अस